माधुरी मैडम, मी आज राजा साहेबाच्या वाड्यावर गेलो होतो. राजा साहब ने मेरी किस्मत पर तेल छिड़का और तुमने उसमें आग लगा दी। अहो पण मॅडम, मी काय केलो आता? नर्क से भी भयंकर आग में झोंक दिया तुमने मेरे जीवन को। अहो पण मी तुम्हाला नरकामध्ये कशाला ढकलू हो? त्या अमरेशपुरी तातापाशी मी नौकर हो, त्यानं मला बक्षीस देत राहते म्हणून मला त्याच्यापाशी काम करावंच लागते. अपने मालिक से थोड़ी सी बख्शीश पाने के लिए तुमने मेरे पूरे जीवन का सर्वनाश कर दिया। अहो पण मॅडम, मी कशाला तुमच्या जीवनाचा सर्वनाश करू? तुम्ही काय बोलायला काय नाही की मला काहीच कळणार झालंय. एक लड़की की जिंदगी के साथ इतना बड़ा खेल खेला तुमने। इतना बड़ा धोखा। अरे जब तुम्हारा विवाह मेरे साथ नहीं होने वाला था तो क्यों भेजी अपनी तस्वीर? काय? तुमचा विवाह माझ्यासोबत? तुम्ही काय बोलायला की काय नाही की मॅडम, मला काहीच कळणार झालंय. मी कशाला फोटो पाठवून देऊ तुम्हाला? क्यों भेजी ये तस्वीर? इस तस्वीर को देखकर मैं तुम्हारे साथ अपने जीवन के सुनहरे सपने देखने लगी। तुम्हें अपना पति परमेश्वर मान लिया। म्हणजे ते कडूचं म्हातारं माझी फोटो पाठवून देऊन तुम्हाला तुमच्यासोबत लग्न करावं म्हणाले काय? अपने नाम के साथ तुम्हें जोड़ दिया, मगर तुमने मुझे कहीं का नहीं छोड़ा। बस झालं माधुरी मॅडम, तुम्ही रडू नका हो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता मी त्या म्हाताऱ्याला चांगलंच बघतो आता.